आय न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मान्यवरांच्या उपस्थित पत्रकार दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा। बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण या पक्षाच्या वर्धापन मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। या निमित्ताने भिवंडी पत्रकार संघाच्या वतीने भिवंडी पंचायत समितीच्या सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकार दिन साजरा करण्यात आला। सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दत्तात्रय भोईर उपस्थित होते। तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष दिनेश्वर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रवीण गायकवाड, अस्तित्व फाउंडेशनच्या अध्यक्षा अक्षया पाटील, माहिती अधिकार महासंघाचे भिवंडी तालुका अध्यक्ष आत्माराम पाटील, ज्येष्ठ पत्रकार फारुख मेमन, तसेच भिवंडी पत्रकार संघाचे अध्यक्ष पंढरीनाथ कुंभार, कुसुमताई देशमुख, विनोद पाटील, राजेश दळवी, दीपक हिरे, दीपक देशमुख, राजेंद्र काबाडी, अफजल खान यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी पत्रकारांना विशेष भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। इंडिया न्यूज 28 साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट। उपस्थित असणारे पत्रकार बंधू आणि भगिनी, संपादक, प्रकाशक यांना सर्वात आधी मी आज पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो। 6 जानेवारी पत्रकार दिन सन्माननीय कैलासवासी बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करतो। खरोखरच आजची पत्रकारिता आणि 5 वर्षापूर्वी असणारी पत्रकारिता यामध्ये फरक जाणवतो। जरी फरक जाणवला तरी सोशल मीडिया, प्रिंट मीडिया यापेक्षा 5 वर्षापूर्वी असणारे आपला जो वर्तमानपत्र जो घरोघरी पोहोचत होता त्याची त्याचं जे महत्व होतं ते आता सोशल मीडियावरती येणाऱ्या बातम्या किंवा ती पत्रकारिता ही पूर्णपणे वेगळी आहे। आणि नक्कीच मी एक उदाहरण द्यायचं झालं तर सत्य, परखड, निर्भीडपणे मत मांडणारा, समाजापुढे खरी वस्तुस्थिती मांडणारा, कुठल्याही प्रकारे आमिषाला बळी न पडता हा लोकसभेचा, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारिता। जरी कितीही पत्रकार आले तरी एक सत्य बोलणारा, निर्भीडपणे आपलं मत मांडणारा हा पत्रकार खरोखरच पत्रकार आहे। आणि त्याचं उत्तम उदाहरण आता म्हटलं तर मी नाव घ्यायला हरकत नाही, आमचे शिवाजी राऊत आधीच सांगितलं साहेबांनी शिवाजी राऊतांचं नाव, तर मी त्यांचं मी सुद्धा आमच्या खावडा जे पॉवर इलेक्ट्रिक टॉवर आहे तिथे मी सुद्धा एक शेतकरी आहे, बाधित शेतकरी आहे। आणि आमची 20 गावामध्ये तो टॉवर गेलेला आहे, इरेक्ट झालेला आहे। आणि त्यामध्ये बरेच इंटरनल पॉलिटिकल इश्यू, पॉलिटिकल लोक इन्व्हॉल्व आहेत, पण त्यांना कुठेही भीक न घालता किंवा त्या ऑफिसरला कुठल्याही प्रकारे बळी न पडता, त्यांच्या आमिषाला बळी न पडता एक शिवाजी राऊत यांनी रोज एक लेख द्यायचा शेतकऱ्याच्या वतीने, हलवून सोडले। हे मी रोज पेपरमध्ये वाचतो, आम्ही त्यांच्याशी चर्चा करत असतो। आता मला ही आठवण आता आली, पण खरोखरच एक असा पत्रकार, खंबीर आणि स्पष्ट बोलणारा पत्रकार आता निर्माण होणं वाटत नाही का असे पत्रकार निर्माण होतील। कारण एक लोकशाहीचा एक आधारस्तंभ आहोत आपण, एक न्यायिक व्यवस्था आणि पत्रकारिता हे जर आपण असा विचार करू, इमॅजिन असे करू की हे 2 घटक नसते तर समाजाचं किंवा लोकशाहीचं काय वाटवलं झालं असतं हे आपल्याला विचार केलं तर ते असं लक्षात येते की आज अनेक घटना घडल्या, त्याच्यामध्ये पत्रकारांनी जेव्हा विषय उपस्थित केल्यानंतरच त्यांना वाचा फोडली जाते, अशा घटना घडल्या। काही ठिकाणी रेप घडले गेलेत, काही ठिकाणी मर्डर झाले, परंतु
प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत असताना पत्रकार तिथे पोहोचले गेले आणि पत्रकारांनी जेव्हा आवाज उठवला गेला तेव्हाच त्या घटनेचा उहापोह का तेव्हा वाचा फुटली गेली, म्हणून हा गुन्हेगारीला आला बसलेला आहे गेल्या 5 वर्षापासून, हे म्हणायला हरकत नाही किंवा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.